हे गाईज स्वागत तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आम्ही चाललोय एकविरेच्या पालखीला. इथं बघू शकता 101 सगळं सोय बघू शकता गाईज. फक्त तुम्ही वस्तूच बघा यार. ऍक्च्युअल पहिले बर्फ ठेवले आम्ही ना. यो थांब ना, मेन वस्तू दाखवू दे ना यश. हे बघू शकता म्हणजे संस्कारी पोरं आम्ही काय असे कोणते व्यसन करत नाही. यश ठेवू टाकला धावता दाखवायला मस्त. बरं घ्यायचं आहे का अजून? बरं बघू आता रस्त्याने घेऊ ना गाईज. बघू शकता मोठे झाले वाटले नव्हतं होत्या ते. नंतर आजचे काम येतील आपल्याला. हे बघ नवीन आयटम आहे काहीतरी. क्लाउड डीमार्टचा घेतला ना तरी होता. रास्ता डांबरे आहे का? रस्ता डांबरी आहे हो. मग त्याच करावं लागेल आपल्याला, कारण पेट्रोल पण बंद होत आले ना युद्धामुळं. टाक्या येताना चला युद्ध झाले त्यांची ते तारच होतं आपल्याला. मग नको हे कसं बरोबर परफेक्ट काम आहे का? परफेक्ट नियोजन झाले. आता थोड्या वेळात निघतो आपण. हो तर सीएनजी पण ऑलरेडी टाकून आल्या. हो. तर आता फर्स्ट गिअर टाकायचं नॉन स्टॉप एकविरा. रात्री काय मजा येते रात्री आहे का? तू काय बोलशील सोम? मजा करायची फक्त आपल्याला ना भाई काय बोलतील? आपण फुल एन्जॉय करणार आहे. प्रतीक पावशी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, like करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर आता भेटतो तुम्हाला एक गाडीत बसून आम्ही. आमचा दादा अजून निघला नाही. जर तयारी करतं त्याला कसं लाईन करायची म्हणतो, तयारी टाकाटक करतं. आम्ही काय आम्ही हप्त्यात जेव्हा पण गेलो असतो. पण कसं आहे काही गोष्टी दाखवायला. भेटतो तुम्हाला गाडी. मेरा माते की तर गाईज आता आम्ही बसलो गाडीत. आता आम्ही चालू एकविरेला. आम्ही बसलो आजची सीट हो. यश ना मी तुला वाढीत नाही जाता. हे गप रे हे गप गाडी वाडीमध्ये टाक. वाडी हे गप नाही. बघा मागच्या सीटावर बसायचं खास काम. नाही कारण हे पूर्ण माल आपल्यावर आहे. बघू शकता एकदम नाद नाद गाईज. आज मॅपची गरज लागत नाही पहिली गोष्ट. लोकेशनवर टाइम दाखवता ना, तो मोडायचा आपल्याला एक टार्गेट आहे ना, तर तोडायच्या गाडी निश्चित. विषय कसा आहे सचिन आमचा ड्रायव्हर असा आहे ना, 3 तासाचा 1.5 तासांनी गाडी पोहोचतो आमची. बघा तुम्ही बघता आता. भाऊ भाऊ कोणला काय काय पाहिजे हे सांग. ए काय फरमाईश आहे? ए आग्रे ए नवीन क्लाउड याला. ते क्लाउड याला पाहिजे. जे भेटेल ते आपल्याला काही नसतं. सोम तेरे को क्या देऊ? आपल्याला हे आयटम येऊ दे. हॅपी हॅपी सीट वाली. गाईच मस्त रिओ बूम वाली घाता. भाऊ तुला काय पाठवू? हे इथे सचिन दादा दे ना. धर भाऊ. घेतले का? लिची कुठे भेट? लिचीला मजा आहे का? शेअर्स आता असं करता का पागल? दाखव ना गोल ही बॅनर कोण आहे म्हणून तर बोललीस ती आता. ठीक आहे काही नाही आवरा दिसणार बनला. आता दुसरी इनिंग चालू आहे गाईज. बघू शकता नयेश भाईने कपडा बदलले. माझा कपडा घातला टी शर्ट येऊ. माझा टी शर्ट घातले. याला काही समजत नाही. मी तो या आणलेला पाऊस पडेल म्हणून. त्यांनी माझा घातला टी शर्ट. बघा मॅचिंग आहे का नाही? पिंक पिंक आता नाद आहे का? नेरलला पोहोचलोय आपण. दुसरी इनिंग आहे. अरे पिक्चर बाकी आहे. इथं सुरुवात आहे. हे तर ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी. तर गाडी थांबल्या सीएनजी टाकाडे गाडी. फोटो काढता हो चला. हो नाश्ता गाडीत घेतले करायला, कारण थांबलो तर बघा टाइम वेस्ट होईल. नाही रे भाऊ. यस भाऊ टाइम झालाय ना माझा. काय झालं? यस भाऊ. तर गाईज आता आहे लोणावळ्याला. जरा थोडा फोटोशूट साठी थांबलोय. बघू शकता. तर गाईज पोचलोय आता इथं एकविरेला. आपला मस्त गाडीचं लावतोय आता पार्किंगला. आज त्यांचं रेट पण एवढा टाईट आहे. 200 रुपये गाडी पार्किंगचं. गाईज सगळं जमलं. तर गाईज फायनली पोचलोय आम्ही एकविरेला. आता जाऊ आम्ही वरती. पहिले पायथ्या दर्शन घेऊ. तिकडे पण बँड बी वाजवलं. तिकडे नाचू पण आम्ही. त्यामुळे डायरेक्ट भेटू वरती आपण. आजची पार्किंग. अरे आजची पार्किंग 200 रुपये. 20 रुपये तिथं पार्किंग. 200 रुपये पार्किंग आहे. आता सीझन त्यांची. सचिनला काय बोलतो मग? आईच्या आलो आपण दर्शनाला. दरवर्षीप्रमाणे आपण येतोय. या वर्षी पण आलो आपली पोरं घेऊन सर्व. आईच्या स्पॉन्सर आपला सचिन नाही. हा गाईज चला भेटू तिकडे आपण. आहे
गाईज आता इथून चाललोय शॉर्टकट मारून बघू शकता. आता आम्ही लागलो लाईनीला. कसा वाटला? तर गाईज आता लागलोय लाईनीमध्ये. येतो आई माऊलीचं दर्शन. जेव्हा आपलं यश भाई आहे, बाकीचा अख्खा पालखीला आहे तिकडं. तर गाईज आमचं झालेलं आहे दर्शन मस्त. गर्दी बघली होती पण झालं दर्शन. आईचं दर्शन झालं एकदम. मनाला मस्त वाटत, छान. हे कसं दर्शन झालं? मस्त मस्त खूप गर्दी आहे. दर्शन घ्यायचं. यो दादा थोडा तिकडे नाचत वेगळा गेला. भेटला होता. भेटला काही भेटला याने सांगलेला. घेतले तू प्रसाद घरी थोडा पेढ घेतले. तर गाईच आता आलोय आपल्या गाडीकडे. इथे गाडी पार्कला लावली आम्ही. हे शिरीष भाई आपला, अजून बाकीचा आपला आहे. तर घेतले यो प्रसाद थोडा. टी शर्ट घेतले. आता जाऊ गाडीने जाऊन बसतो. मग बघू थोड्या वेळात आपण निघू इथल्या. ढाब्यावर जाऊन बसू मस्त. माझ्याकडून जेऊ गाईच. हे बाकीचं आल्या पुढं आमचं बाकीचं ऐक पेतो गाईच मस्त. एक रिओ पेतो. आता आम्ही निघलो घरी जायला. आता पहिले यश आपण कुठे ढाब्यावर जाऊ ना. ढाब्यावर जेऊ मस्त आम्ही ना. मग तर गाईच आता आलोय श्री समर्थ ढाब्यावर आलोय. इथं जेवासाठी आलोय. आता भूक लागली. बाकी जागाच नाही. जागा नाही.
तर काही विषय असा आहे का इथं गर्दी वेटिंग आहे, कारण पालखीतली बहुतेक लोक इथे जेवायला आले कारण हा जरा नावाजलेलं हॉटेल आहे म्हणून इथे गर्दी आहे. तर थोडा 5-10 एक 20 मिनिटं थांबायला लागेल आम्हाला, मग आम्ही जेवायला बसू. तर आता इथे चालले आमचा टाइमपास. तर फायनली काही भेटले आम्हाला टेबल, तो पण साफ नाही गेला, इथं साफ करतील ते ना, मग बसतो आम्ही इथं. बघूया आता आमचं सगळं आले, वाघ आले ना सगळं वाघ. तर गाईच आता चालू आहे जरा गाडीकडं. गाडीत आपण थंड आणलेलं, म्हणजे ऑलरेडी येताना ते मोठ्याने 2 बाटल्या आणलेल्या 2.5 लिटरच्या काहीतरी ते समथिंग. यश कुठे आणते बाटल्या, काढ ना. चल ना यश, नको एवढं नाटक करू, घे ना पटकन. आपला कसं थर्मास स्प्राईट घे, थम्सअप नको घेऊ सर, थम्सअप नाही एवढं. हा चल, दोन्ही घ्यायचं का, एक येतं चालेल. तर बघू तर थंड तर ना पाहिजे सुरुवातीला. बघू शकता काही एकदम सोय सगळी घरसात करून जायची. तर काही मस्त इथे आपले आले तंदुरी मसाला पापड. व्हेजवाला शांत बसले, मसाला पापड काम चालवायला घेतले. शकता आपल्या शिरीष भाईचा व्हेज आयटम आलेले आहेत ना. आम्हाला वाईज गाईच पहिले रोटे आणले, मग काहीच आणले नाही बाकीचा. हा अरे काय करतं, काय केलं मला त्याच समजलं नाही. अरे हे बरोबर का. हा मग मस्त जेवण झाले इथं, मी ढाबा बंद करायला येते. आता आम्ही निघतो डायरेक्ट सरळ घरी, शांतपणे गाडी एकदम आस्ते आस्ते चाल. आणि गाईज इथं एक लाचची गाडी आमची जायला, बाकी अख्खा ग्राउंड रिकामा आहे. सगळी लोक गेली, सगळी जेवण पाळली, लास्ट पण आम्हीच होतो. तरी शेवटची बाईट बाकी आहे अजून. आता आम्ही आईस्क्रीम खाणार, नंतर आमचा ब्लॉग खतम होणार आहे. रातचे काळा चष्मा कोण घालतं काहीच. हे म्हणजे मोठा समस्या आहे ही, रातचे काळा चष्मा घातले. आता मी काय बोलू, मला काहीच समज नाही. मी यशनी घेतले कुल्फी घाला, सचिनदा कुल्फी खातं आणि चोकोबार चांगले. शिरीष भाई काय खातोय, चोकोबारच खातं. तर काहीच पोचलो आम्ही आता आमच्या गावात, पावशीपाडा पोचलो. आता सगळे जाऊ झाले आणि हे पाहुणी पण निघलेत. पिशाला झाले नाही एवढी लांब रातच्या टायमाला, नाही तर घेतल्या सगळ्या गाड्या पार्क करायला सचिनदानी. नाही आजचा ब्लॉग इथेच संपवतो, भेटू परत आता एक असं नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग इथे संपवतो. बाय बाय.